सर्वांना नमस्कार. राम सिया की प्रेम कहाणी या स्टोरीचा अंतिम भाग आज आपणासमोर सादर करत आहे. मानसीनं राम आणि सियाचं लग्न पुन्हा एकदा धूमधडाक्यात लावून द्यायचं ठरवलं आणि हे ऐकून राम आणि सिया भारावून गेले आणि सियाला तर आकाश ठेवून वाटायला लागलं, कारण पुन्हा एकदा ती रामची बायको होणार होती. रामनं सगळी हकीकत सुशील आणि सुलभाला फोन करून सांगितली. सियाच्या घरीसुद्धा सांगितलं आणि आता सगळेच हे ऐकून थोडेसे कन्फ्यूज झाले. मग आज मानसी म्हणाली, राम आणि सिया, तुम्ही दोघांनी सुद्धा सरदेशमुख घराण्याच्या कुलदेवतेला पाया पडून आलं पाहिजे. मला माहीत आहे की आता तुमचा या घराशी तसा बघितला तर काहीही संबंध नाही, पण मला असं वाटतं की तुमच्या सुखी संसारासाठी या देवीचा आशीर्वाद घेणं फार गरजेचं आहे. कारण आपण कोणीही असलो, कुठेही असलो तरी आपण सगळे तिचीच लेकरं आहोत. सिया म्हणाली, काही हरकत नाही, आम्ही जातो. राम, जायचं ना आपण? राम म्हणाला, नक्की जाऊया. सिया, तुझी इच्छा असेल तर आपण जाऊया. आणि सिया म्हणाली, नाही, ही माझी इच्छा आहे म्हणून आपण जायचं नाही, तर ही मानसीची इच्छा आहे म्हणून आपण जायचं. मग राम हसून म्हणाला, मग मानसीला सुद्धा सोबत घेऊया, तिची हरकत नसेल तर. आणि मानसी म्हणाली, नाही, नको, मी कशाला, तुम्ही दोघे जाऊन या, हवं तर सागरला सोबत घेऊन जा, तो तुम्हाला रस्ता दाखवेल. आणि आता राम हसला आणि म्हणाला, मानसी, मला सगळे रस्ते माहीत आहेत, पण जर तू सोबत आलीस तर आम्ही जाणार. मानसी आता कोड्यात पडली. सिया म्हणाली, हो, राम अगदी बरोबर बोलत आहे. तुला आमच्या सोबत यायला संकोच वाटतो का? तूच म्हणालीस ना आता आपले प्रेमाचे संबंध आहेत, मग आमचं तू ऐकलं पाहिजे. आणि आम्हाला पण प्रत्येक इव्हेंटमध्ये तू हवी आहेस. आता मानसीचा नाईलाज झाला. मग ती त्यांच्यापासून जायला तयार झाली. राम पुढे ड्रायव्हिंग करत होता. सिया त्याच्या शेजारी बसली होती. कधी मध्ये राम हळूच तिच्या कानात काहीतरी म्हणायचा आणि सिया लाजून जायची. मग सिया हळूच त्याचा हात पकडायची. वाऱ्यावर उडणारे तिचे केस राम त्याच्या हाताने सावरायचा आणि हे सगळं पाहून मानसीला अमरची आठवण आल्याशिवाय राहत नव्हती. रामचं दिसणं, त्याचं असणं, त्याचं चालणं, बोलणं, वागणं, त्याचं हसणंसुद्धा अगदी अमरसारखं होतं. मग मंदिरामध्ये सगळे पोहोचले आणि तिथल्या म्हाताऱ्या वयस्कर पुजाऱ्यांनी अमरला म्हणजेच रामला पाहिलं आणि त्यांना खूप मोठा शॉक बसला. आणि ते मानसीला म्हणाले, मानसी बाळ, हे काय आहे? मानसी म्हणाली, पुजारी बाबा, हा सगळा देवीचा चमत्कार आहे, तुम्ही पूजा सुरू करा. आणि यावेळी ची पूजा राम आणि सिया करतील. मग तिने सियाला देवीची ओटी भरायला सांगितली. मग त्या दोघांच्या हातून मानसीनं पूजा करून घेतली आणि त्या दोघांचं सगळं भलं व्हावं म्हणून तिनं मंदिरात भरघोस अशी दक्षिणासुद्धा दिली आणि पुजाऱ्याला म्हणाली की देवीकडे साकडं घाला की राम आणि सियाला भरभरून आशीर्वाद दे. मग सगळी पूजा व्यवस्थित संपन्न झाली. सगळे परत निघाले. मग मानसी म्हणाली, राम, सियाला गाव नाही का दाखवणार आपलं? ती तर कधी आलीच नाही इकडं आणि पुन्हा लवकर येणं सुद्धा होणार नाही. मग रामनं तिला सगळं गाव फिरून दाखवला. त्यांचा जुना वाडा दाखवला. सरदेशमुखांचं जुनं वैभव बघून सिया हरकून गेली. तो एक टोलेजंगी 2 मजली 12 खोल्यांचा वाडा होता आणि तो तर पुण्यातल्या बंगल्यापेक्षाही मोठा होता. आणि सरदेशमुख घराण्याचा जुना इतिहास ऐकून सिया थक्क झाली आणि त्या राजघराण्याला शोभेल अशीच राजलक्ष्मी होती हे तिला आठवलं. अजूनही त्या वाड्यात लोकांचा राबता होता. नोकर चाकर होते. कधीमधी देवीच्या दर्शनाला आल्यावर सरदेशमुख कुटुंबीय इथे वर्षातून एकदा तरी येऊन राहायचंच. आणि तिथल्या सगळ्या नोकरांनी सुद्धा रामला बघून आश्चर्य व्यक्त केलं. सगळ्यांना वाटत होतं की राम परत आला आहे आणि रामसुद्धा सगळ्यांची आपुलकीनं चौकशी करत होता, सगळ्यांना ओळख देत होता. आता परत निघताना रात्र झाली. राम थोडा फास्ट ड्रायव्हिंग करत होता आणि त्याची फास्ट ड्रायव्हिंग पाहून मानसीला त्रास व्हायला लागला आणि एके ठिकाणी समोरून ट्रक आडवा आला आणि मानसीच्या काळजाचा ठोका चुकला आणि ती ओरडायला लागली. तसं रामनं गाडी थांबवली आणि म्हणाला, काय झालं मानसी? मानसी म्हणाली, राम, तू गाडी हळू चालव, मला त्रास होतोय. सियानं तिला पाणी दिलं आणि शांत केली. आता सिया मानसीजवळ जाऊन बसली. मग मात्र राम हळूहळू गाडी चालवत होता.
मग सगळे घरी सुखरूप आले आणि मानसीचा जीव भांड्यात पडला. आता कार ॲक्सिडेंटनंतर मानसी गाडीत बसायला सुद्धा घाबरायची. मग राम आणि सियाला वेगळी रूम देण्यात आली. आणि आता राम खिडकीतून बाहेर बघत काहीतरी विचार करत होता आणि सिया त्याच्या मिठीत शिरून म्हणाली, राम, तू काय विचार करतोस? किती वेळ झाला मी तुला हाका मारते, तर तुझं लक्ष कुठे आहे? राम हसून म्हणाला, आपलं 4थं लग्न कधी करायचं याचा विचार करतोय. तशी सिया हरकून गेली आणि म्हणाली, खरंच? खरंच राम, तू हा विचार करतोस का? मला तर विश्वासच बसत नाही. राम हसला आणि म्हणाला, वेडी कुठली, मी विचार करतोय की तुला आता कॉलेजला पाठवावं लागेल ना. आता कॉलेज सुरू होईल तुझं, मग नक्की तुझं ॲडमिशन कुठे करूया पुढे, पुण्यात की मुंबईत? आणि सिया म्हणाली, नाही, आता मी नाही कॉलेजला जाणार. आता माझं लग्न झालं आहे आणि लग्नानंतर मुली कॉलेजला जात नसतात. त्या फक्त संसार करतात आणि नवऱ्याला डब्बा बनवून देतात. रामनं तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हा काय हट्ट आहे? तशा तर मुली शिक्षण पूर्ण झाल्याशिवाय लग्न करत नाहीत. आणि मॅडम, आपण तर इतका लग्नाचा छंद घेतला होता की शिक्षण पूर्ण व्हायच्या आतच लग्न केलं. आणि आता फक्त नवरा आणि घर करून करिअर बाद करणार आहेस का? सिया, लग्न, नवरा, मुलं, संसार हे सगळं होतच राहील, पण पुन्हा तुला शिक्षण घेता येणार नाही. आणि सिया गाल फुगवून म्हणाली, राम, तुला माहीत आहे ना खरी परिस्थिती, मग का बोलतोस मला? राम म्हणाला, खरी परिस्थिती काहीही असली तरी तुझं एज्युकेशन कंप्लीट व्हायला हवं की नको, तूच सांग. सिया त्याला आणखीन चिकटून म्हणाली, पण तुला सोडून मी नाही राहणार. मग तू पण सोबत चल माझ्या. राम म्हणाला, तुला माहीत आहे ना, आता मी जॉब जॉईन केला आहे आणि मी बाहेरून शिकणार आहे. सिया म्हणाली, मग मी पण बाहेरून शिकणार आणि आतून तुझ्या हृदयात राहणार, असं म्हणून त्याच्या मिठीत गेली आणि म्हणाली, राम, तू फक्त माझा आहेस, फक्त माझा राम आहेस. राम म्हणाला, हो बाई, मी फक्त तुझा आहे. झोप आता, मला कंटाळा आला आहे प्रवासानं. मग दोघेही झोपले आणि पुन्हा राम तिच्या कमरेत हात घालून तिच्यासोबत रोमॅन्टिक चाळे करायला सुरुवात केली. तशी सिया म्हणाली, राम, बदमाशी बंद, हात काढ. राम म्हणाला, का, काय झालं? आता मी तुला हातही लावायचं नाही का? मग ती म्हणाली, आता आपलं लग्न होणार आहे ना. राम म्हणाला, मग त्यात काय झालं, लग्न तर होणारच आहे की, मी कुठे नाही म्हणालो. पण आता लग्नानंतर डायरेक्ट हनीमून करायचा ना, मग आता हात नको लावू. रामनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाला, सिया, तू वेडी आहेस का गं? आता आपलं काय राहिलं आहे? सगळं तर केलं आहे आपण. सिया म्हणाली, तुझं बरोबर असलं तरी आपण ते करायचं नाही. आता देवीचा आशीर्वाद घेऊन आलो की नाही, मग लग्न होईपर्यंत आणि पुन्हा पूजा होईपर्यंत एकत्र यायचं नाही, असं मला मानसीनं सांगितलं आहे. राम, आता सगळं रीतसर करतोय ना आपण, विधिवत, मग तूही थोडा लांब राहा. राम म्हणाला, आपण नवरा बायको आहोत आणि आपल्यात हे सगळं झालेलं आहे, आता लांब राहून काय उपयोग? सिया म्हणाली, हो, पण ते फक्त एकदाच झालं. एकदा म्हणजे 2दा झालं आपल्या हनीमूनला, आणि आता स्टॉप, असं म्हणून ती बेडच्या एका टोकाला झोपली. रामला तर आता कळेच ना की ही अशी का करते. त्याला तर ती खूप हवी होती, पण मग तो तिचं ऐकत नव्हता आणि त्यानं तिच्या तोंडात तोंड घातलं. तसं तिने त्याला जोरात लांब ढकलला आणि म्हणाली, राम, किती वेडा आहे रे तू, तुला इतका पण संयम नाही ठेवता येत का स्वतःवर? माणसाने इतकं उतावळे असू नये, असं उपदेशानं 4 डोस त्याला पाजले आणि म्हणाली, मी आता रामसीच्या रूममध्येच जाते. आणि ती तिकडं निघून गेली. रामनं आता डोक्यावर हात मारून घेतला आणि म्हणाला, बघा कोण कोणाला उतावीळ म्हणते. आता मला नाही तिच्याशिवाय झोप यायची, तर मी काय करू? हिनं जर माझ्यासोबत लग्न नसतं केलं तर मी तरी कशाला उतावीळ झालो असतो. मग सियाला तिच्या रूममध्ये पाहून मानसी म्हणाली, का, काय झालं? आता इथे का आलीस? यावेळी तू तुझ्या रूममध्ये हवीस ना. आणि सिया म्हणाली, राम झोपू देत नाही, सारखा जवळ येतोय आणि मला वाटतं की लग्न होईपर्यंत त्याची आणि माझी रूम वेगळी असलेलीच बरी. मानसी आता खूप हसली आणि म्हणाली, तुझं खरं आहे, पुरुष मंडळी ही अशीच असतात, तू थांब माझ्याजवळ. मग आता लग्नाचा दिवसही जवळ यायला लागला. मेहंदी, संगीत, हळदी, सगळे विधी अगदी धूमधडाक्यात साजरे करण्यात आले.
सगळ्यांना लग्नाचं निमंत्रण देण्यात आलं. राम आणि सियाच्या घरचे सुद्धा आले आणि लग्नामध्ये सामील झाले. त्यांना असं वाटलं की खरं तर या दोघांचं पुन्हा असं धूमधडाक्यात लग्न लावून द्यायचं आपल्याला का सुचलं नाही, जे मानसीला सुचलं. सिया मात्र आता सगळे इव्हेंट खूप एन्जॉय करत होती. तिनं तिची सगळी हौस करून घेतली. हातभर मेहंदी काढली तिने आणि त्यामध्ये राम की सिया असं नाव लिहिलं तिनं. सरदेशमुख कुटुंबीय समर, दीप्ती, प्रतीक, रितेश आणि सागर सगळे या लग्नामध्ये सामील झाले होते, अगदी मनापासून. या सगळ्यात सागर आणि समर मात्र पायाला भिंगरी लागल्यासारखे काम करत होते आणि मानसी हा सगळा लग्न सोहळा डोळे भरून बघत होती. अमर आणि अलिशाचे फोटोसुद्धा आता भिंतीवर अडकवण्यात आले नव्हते, कारण अमर आणि अलिशा आता राम सियाच्या रूपात तिच्यासमोर होते. मग आता बघता बघता तो क्षण आला ज्याची सिया, राम आणि मानसी खूप आतुरतेने वाट पाहत होते. हातभर चुडा घातलेली आणि लाल जोड्यामध्ये सजलेली नववधूच्या वेशातील सुंदर क्यूट सिया डोलीतून खाली उतरली. रामनं तिला हात दिला आणि बोहल्यावर घेऊन गेला. सिया मात्र आता लाजत बिजत काही नव्हती, फक्त त्याच्याकडे डोळे भरून पाहत होती. नवरदेवाच्या वेशातला पिंक शेरवानी घातलेल्या रामला तिला किती पाहू आणि किती नको असं झालं होतं. मग राम आता तिथेच खाली बसला आणि त्यानं तिच्यासमोर एक अंगठी पकडली आणि म्हणाला, सिया, आय लव्ह यू, विल यू मॅरी मी? असं म्हणून त्यानं तिथं उपस्थित सगळ्यांसमोर तिला प्रपोज केलं. आणि सिया खूप हसून म्हणाली, हो राम, मला तुझ्याशी लग्न करायचं आहे. मग त्यानं तिच्या बोटात अंगठी घातली. पवित्र अशा मंगलाष्टिका सुरू झाल्या आणि राम सियाच्या डोक्यावर अक्षता पडल्या. पुन्हा दोघांचीही सप्तपदी झाली. 7 जन्म मी फक्त तुझाच राहील असं वचन देताना मात्र रामचं मन कातरलं आणि त्यानं मानसीकडे पाहिलं. मागच्या जन्मी तो तिचा, या जन्मी सियाचा झाला. मग आता पुढच्या जन्मी नक्की कोणाचा होणार? काय आहे देवाची इच्छा काय माहीत. मग सियाला हे वचन मी कसं देऊ? त्यापेक्षा रामने डोळे मिटले आणि मनातच म्हणाला, आता मला पुढचा जन्मच नको, मी आता भरून पावलो आहे. मग दोघांचीही सप्तपदी पूर्ण झाली. थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले. मानसीने सुद्धा त्यांना फक्त शुभाशीर्वाद दिले. लग्न करून पुन्हा सगळे सरदेशमुख बंगल्यात आले. मानसीनं त्या दोघांची सत्यनारायणची पूजासुद्धा घातली. तोपर्यंत राम सिया लांब लांबच राहिले. मग त्याच दिवशी सागरने राम आणि सियासमोर दोन्ही हात पुढे केले आणि म्हणाला, दोघांनी मिळून एक हात निवडा. राम आणि सियाला तर काही समजलंच नाही की सागर असा लहान मुलासारखा का करतोय. मग तरीही सागरच्या आग्रहाखातर त्यांनी एक हात निवडला. सागरने त्यातली चिठ्ठी ओपन केली आणि त्यात लिहिलं होतं, पुणे. सिया म्हणाली, पण हे काय आहे सागर? मानसी म्हणाली, मी सांगते. असं म्हणून तिने एका घराची चावी त्या दोघांनाही गिफ्ट म्हणून दिली आणि म्हणाली, हे आमच्याकडून तुम्हाला तुमच्या लग्नाचं गिफ्ट. आजपासून तुम्ही दोघांनी या बंगल्यामध्ये स्वतंत्ररित्या राहायचं आणि नवा संसार सुरू करायचा. राम म्हणाला, पण त्याची काही गरज नाही, मी हे घेऊ शकत नाही. सागर म्हणाला, मला माहीत आहे तुझा स्वाभिमानी स्वभाव तुला हे घेऊ देत नाही, पण हे सगळं कोणाचं आहे माहीत आहे ना, तुझंच आहे. मग आता त्यातलीच थोडीशी परतफेड मी केली तर त्यात वेगळं काय आहे? नाही म्हणू नकोस, हा आमचा हट्ट आहे असं समज. आणि ज्या अर्थी तुम्ही दोघांनीही पुणे निवडलं त्या अर्थी तुम्ही दोघांनी पुण्यातच आमच्यासोबत राहावं ही देवाची इच्छा आहे. सागर म्हणाला, आणि आपल्या कंपनीचं पुण्याचं ऑफिस की मुंबईचं ऑफिस, तुला कोणतं कम्फर्टेबल वाटेल तिथं तू जॉब करू शकतोस, माझी काहीच हरकत नाही. जी तुझी मर्जी असेल ती मला सांग. या कंपनीचा मालक जरी मी असलो तरी तू या कंपनीचा मालक आहेस हे मी विसरू शकत नाही. आणि राम तर आता शॉक झाला आणि म्हणाला, मला हे नको, माझ्या स्वभावाच्या हे विरुद्ध आहे. सागर प्लीज, हे मला नको आहे. आणि आता सागरचा चेहरा पडला आणि त्याचा गळा दाटून आला आणि म्हणाला, इतका पण हक्क नाही का माझा तुझ्यावर? लहानपणीच बापाचं छत्र हरवलं हे आम्ही ॲक्सेप्ट केलं, पण आता आमच्या मनासारखी एकही गोष्ट घडतच नाही. जे होणार होतं ते विधिलिखित होतं, मग आता मी जे करतोय ते विधिलिखित नाही का? माझा एवढाही हक्क नाही का तुझ्यावर? आणि मी कोणाकडे हट्ट करायचा सांग मला. मग सियानं रामला खुणवलं आणि त्यानं ती चावी घेतली.
खरं तर सियालासुद्धा आता कळून चुकलं होतं की तिचं आणि रामचं पुण्याशी आणि सर देशमुख घराण्याशी असलेलं ऋणानुबंध सहजासहजी सुटणार नव्हते. आणि रामनं सागरला घट्ट घट्ट आलिंगन दिलं आणि पुण्यातल्या मध्यवर्ती ठिकाणचा एक मोठा बंगला रामच्या नावावर करण्यात आला होता आणि तो बंगला नोकर चाकरसह सज्ज करून दिला होता. ते दोघेही सागरसह नव्या बंगल्यात आले आणि इतका मोठा बंगला पाहून सिया तर भारावून गेली. मग एक दिवस आराम केला आणि आता समर त्यांच्या घरी आला आणि त्यांना त्यांच्या लग्नाचं गिफ्ट देत म्हणाला, हे माझ्यातर्फे तुम्हाला लग्नाचं गिफ्ट. सिया म्हणाली, दादा आता तू काय दिलंस? समर म्हणाला, 2 उटीची तिकीटं आहेत. तुम्ही दोघेही हनीमूनसाठी उटीला जात आहात 8 दिवसांसाठी. आणि आता हे ऐकून सिया लाजायला लागली आणि राम मात्र पुन्हा शॉक झाला, पण तो काहीच नाही बोलला. मग आज राम सिया उटीला गेले. दुपारी ते तिथे पोहोचले. 3-4 तास दोघांनीही आराम केला, कारण रात्री त्यांना जागरण करायचं होतं म्हणून. मग ते दोघेही डिनरसाठी खाली आले, पण सियाची अजिबात जेवणाची इच्छा नव्हती. रामनं सुद्धा मग थोडंसं खाल्लं आणि त्यांच्या हनीमूनसाठी खूप मोठ्या हॉटेलमध्ये सगळ्यात वरच्या फ्लोअरवर एक आलिशान रूम तयार करून ठेवण्यात आली होती. फुलांचं डेकोरेशन केलेली ती रूम खूप सुंदर दिसत होती आणि सियालासुद्धा खूप सुंदर तयार करण्यात आलं होतं, अगदी नववधूसारखी. आणि राम जेव्हा रूममध्ये आला तेव्हा सिया घुंगट घेतलेल्या अवस्थेत बेडवर लाजून बसली होती आणि रामला तर हसायलाच आलं की ही मुलगी आणि चक्क लाजून एका जागी बसलीच कशी. गप्प. मग राम हळूच तिच्याजवळ आला. त्याने तिचा घुंगट काढला आणि सिया थोडी लाजली. सिया आता खूप सुंदर दिसत होती आणि राम खूप उतावळा झाला होता. तो तिला किस करणार होता. इतक्यात सियाला दूध दिसलं आणि ती म्हणाली, राम 1 मिनिट हां. त्याचं काय आहे ना, मला आत्ता भूक लागली आहे. म्हणजे मगाशी भूक नव्हती, पण आत्ता लागली आहे. मी तेवढं दूध पिते. राम आता खूप हसला आणि म्हणाला, थांब. मग तो स्वतः उठला आणि त्यानं दुधाचा ग्लास हातात आणला आणि स्वतःच्या हातानं त्यानं तिला दूध पाजलं आणि अख्खा ग्लास दूध संपवून सिया म्हणाली, सॉरी हां, मी तुझं दूध पिले. मग आता आपली पहिली रात्र नाही काही, त्यामुळे तुला नाही दिलं तरी चालतंय. पण राम, हे असं पहिल्या रात्री दूध का देतात रे? राम म्हणाला, तुला सगळं माहीत आहे ना? मग हे माहीत नाही होय? सिया क्यूट फेस करत म्हणाली, नाही मला माहीत. आता मी कुठं सारखे सारखे पहिल्या रात्री साजऱ्या करते, तूच सांग ना. राम म्हणाला, थांब ना, सांगतो तुला. असं म्हणून त्यानं लाईट्स ऑफ केल्या आणि तिच्यावर पुन्हा बेभान होऊन प्रेमाचा वर्षाव करू लागला. सियासुद्धा त्याच्या प्रेमानं मोहरून गेली आणि पुन्हा एकदा त्याची झाली. मग 8 दिवस उटीमध्ये त्या दोघांनी खूप एन्जॉय केला. सियाची सगळी स्वप्न पूर्ण झाली होती. दोघेही पुन्हा परत आले. मुंबईला गेले. तिथे सगळ्यांना भेटले. कीर्ती, जीवन या दोघांनीही भेटून राम सियाला शुभेच्छा दिल्या. राम आणि सिया आता डायरेक्ट पोलीस स्टेशनला जाऊन इन्स्पेक्टर अग्निहोत्रींना सुद्धा भेटून आले आणि त्या दोघांचं सगळं सुरळीत चाललं आहे हे पाहून विशालला सुद्धा छान वाटलं. रामनं सुलभाला सांगितलं की आई, मी थोडा पुण्यात राहीन आणि थोडा आपल्या घरी. तुला चालेल ना? सुलभा म्हणाली, माझी काहीच हरकत नाही. जिथे कुठे असाल तिथे फक्त सुखी राहा आणि एकमेकांची साथ कधीच सोडू नका. मग रामने आता पुण्यातच ऑफिस जॉईन केलं आणि तो सागरसोबत खांद्याला खांदा लावून काम करू लागला आणि सागरला खूप छान वाटलं. या सगळ्यांमध्ये सागर जास्त इमोशनल झाला होता रामला घेऊन आणि मानसीने सुद्धा स्वतःच्या मनाला समजवलं होतं, पण सागर मात्र तयार नव्हता रामला सोडायला. आणि त्याची अपेक्षा लक्षात घेऊन रामनं त्याची इच्छा पूर्ण करायचं ठरवलं. दर विकेंडला आणि सुट्टी दिवशी ते दोघेही मुंबईला जायचे, घरच्यांना भेटायचे. कधी घरचे सुलभा, सुशील पुण्याला यायचे. सगळ्यांचं अगदी सुरळीत सुरू होतं. रामनं ओमला एकांतात घेतला आणि त्याला 4 शहाणपणाच्या गोष्टी सांगितल्या आणि बाबांचा बिझनेस असा तुला हँडल करायचा आहे असं म्हणून त्याच्या खांद्यावर जबाबदारी टाकली. आणि ओमनं सुद्धा रामला वचन दिलं की यापुढे तो कधीच चुकणार नाही. मग राम सिया मानसीला सुद्धा भेटायला जायचे. सगळे मिळून एकत्र जेवण करायचे, गप्पा गोष्टी मारायचे. असेच काही दिवस गेले. राम सियाचा आनंदाचा संसार सुरू होता आणि अचानक रामला सियानं फोन केला आणि म्हणाली, राम, मानसीची तब्येत अचानक बिघडली आहे, आपल्याला जावं लागेल. सागरसुद्धा आउट ऑफ डेस्टिनेशन होता कंपनीच्या कामासाठी. राम ऑफिसमधून धावतच आला आणि मानसीला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टर म्हणाले, काही नाही, थोडंसं स्ट्रेसमुळे हे असं झालं, त्या लवकरच ठीक होतील.
मानसीला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला, पण सियानं तिला सरदेशमुख बंगल्यात सोडलं नाही. ती तिला स्वतःच्या घरी घेऊन आली. ती तिची खूप काळजी घेत होती. सकाळी संध्याकाळी रामसुद्धा मानसीची विचारपूस करायचा, तिची काळजी घ्यायचा. त्या दोघांच्या प्रेमानं मानसी पटकन बरी झाली. सागर भारतात आला तो पुन्हा मानसीकडे आला तिला घेऊन जायला, पण आता सिया तिला सोडत नव्हती. आता आमच्याकडेच ती राहील असं म्हणाली. मानसी म्हणाली, नको अगं, तुम्हा दोघांच्या नव्या संसारात माझी लुडबुड नको. कुठे माझी उठबूस करत बसशील तू? आणि सिया हट्ट करून म्हणाली, तुला आमच्या संसारात लुडबुड करायची असती तर आधीच केली असतीस, आणि आता तू आमचं ऐकायचं. आम्ही तुझं इतकं ऐकलं ना म्हणून. मग मानसीचाही नाईलाज झाला. असेच काही महिने गेले. मानसी आता पुस्तक वाचत बसली होती आणि सिया तिच्यासाठी सायंकाळचा चहा घेऊन आली. दोघीही गप्पा मारत चहा पित होत्या. सिया तिच्या लहानपणीचे कॉलेजचे भन्नाट किस्से मानसीला सांगत होती आणि ते ऐकून मानसीला तिचं हसू आवरत नव्हतं. आज राम सकाळी ऑफिसला निघाला आणि म्हणाला, सिया मी निघालो. सिया आता धावतच त्याचा टिफिन घेऊन आली आणि राम तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढलं आणि तिच्या नाकाला नाक चिटकवलं. कपाळाला कपाळ चिकटवून त्यानं कपाळाला कुंकू लावलं आणि सियाचे डोळे पाण्यानं भरले. रामचेही डोळे पाण्यानं भरले. या जन्मात मानसीसोबत असो नसो, पण तिची आणि अमरची ही सवय मात्र सिया आणि रामच्या आयुष्यभर लक्षात राहणार होती. आणि रोज राम न चुकता असाच सियाकडून कुंकू लावून जायचा आणि तिच्या गालावर एक छोटा किस करायचा. आता हे सगळं मानसीनं सुद्धा पाहिलं आणि रामला त्या दोघांची ही सवय आठवणीत आहे हे बघून तिलाही भरून आलं. मग राम ऑफिसला गेला. सिया आणि मानसी दोघी जेवण करत होत्या आणि अचानक सियाला मळमळ व्हायला लागली आणि ती धावतच बाथरूममध्ये गेली. आणि मानसीला काय समजायचं ते समजलं आणि तिला फार आनंद झाला. सिया आई होणार असं दिसत होतं. मग संध्याकाळी आल्यावर सिया खूप लाजत होती. रामला तर समजतच नव्हतं की ती का लाजत होती. तो म्हणाला, काय झालं मानसी, तू तरी मला सांग. मानसी म्हणाली, मी नाही बाबा सांगणार, तो तिचा हक्क आहे, मी कशी सांगू. तो म्हणाला, सिया काय झाले, काही बोलशील की नाही, नुसती लाजतेस काय. आता तू खरंच आपल्या चौथ्या लग्नाचा मुहूर्त काढला नाहीस ना. मग मानसी म्हणाली, कदाचित मी इथं आहे म्हणून ती लाजत असेल, मी बाहेर जाते. तसा राम म्हणाला, थांब, काही बाहेर जायची गरज नाही, तुझ्या देखतच सांगेल ती. सिया बोल पटकन. मग रामला सियानं लाजत लाजत ही बातमी सांगितली आणि म्हणाली, राम मैं तुम्हारे बच्चे की माँ बनने वाली हूँ. तशी मानसी तिच्या नौटंकीपणाला खूप हसली आणि राम शॉक झाला आणि डोकं पकडून मला, हे राम, इतक्या लवकर बाळ, अजून मला माझं करिअर घडवायचं आहे. सिया तू प्रिकॉशन घेतली नव्हती का. आता लोक काय म्हणतील. सिया आता चिडली आणि तिनं काठीच काढली आणि म्हणाली, गधड्या, इतकी गोड बातमी मी तुला दिली आहे आणि तुला लोक काय म्हणतील त्याचं पडलंय. आणि तुझ्या करिअरच्या आड बाळ यायला तुला मी बाळ कडेवर देऊन ऑफिसला जा म्हणणार आहे का. मी 9 महिने त्याला पोटात वाढवणार आहे, माझी मी घरात सांभाळणार आहे ना त्याला, असं म्हणून ती रामच्या मागं धावली आणि राम सॉरी सॉरी सिया म्हणून पळून गेला. आणि आता मात्र मानसी हसून तिथून निघून गेली. मग सियानं काठी फेकून दिली आणि तशीच गाल फुगवून बसली. मग राम हळूच घसा साफ करून तिच्याजवळ गेला आणि म्हणाला, सिया, ए सिया, अगं ऐक ना, मला तुझं काहीच ऐकायचं नाही. मी आणि माझं बाळ आम्ही दोघेही एकटे राहू शकतो. मी बाळाचा एकटा सांभाळ करू शकते, समजलं, असं ती म्हणाली. आणि राम समजलं ड्रामा क्वीन असं म्हणून त्यानं मान हलवली. मग राम पटकन खाली बसला आणि त्याने तिच्या पोटावर किस केला आणि म्हणाला, सिया, नाव काय ठेवायचं गं आपल्या बाळाचं. आणि त्याच्या या कृतीनं सिया हरकून गेली आणि म्हणाली, मुलगा झाला तर मानस आणि मुलगी झाली तर मनस्वी, आणि दोन्हीपैकी काहीही होऊ दे, आपण त्यांना मनू म्हणायचं. आणि दोन्ही नावं खूप सुंदर वाटली रामला आणि तिचं खूप कौतुक वाटलं. आणि राम म्हणाला, आणि मुलगा मुलगी दोघेही झाले तर. सिया म्हणाली, तर तुझ्या दोन्ही कडेवर दोन्ही देणार आणि ऑफिसला पाठवणार. राम हसून म्हणाला, सोड ना आता राग. ती म्हणाली, तुला आनंद नाही झाला का राम. राम म्हणाला, असं कधी होईल का. पण काय आहे ना सिया, तू माझ्या लाईफमध्ये आल्यापासून मला आधी शॉक बसतो आणि मग आनंद होतो, कारण तू इतकी भन्नाट आहेस की काही बोलायलाच नको. मग सियासुद्धा हसली आणि त्याच्या मिठीत गेली. मग राम तिला लगेच म्हणाला, बोल, तुला काय खाऊ वाटतंय.
आणि सिया म्हणाली, तुझं डोकं. असं म्हणून तिने त्याच्या तोंडात तोंड घालून त्याला लिप लॉक किस केला. आता मानसीसुद्धा सियाची काळजी घेण्यासाठी तिथंच थांबली. दिसामासा तिचा गर्भ वाढत होता. सगळेजण तिचं कौतुक करत होते. रामच्या हिश्श्याला तर ती येतच नव्हती. मानसीनं तिचं डोहाळे जेवणसुद्धा खूप थाटामाटात घातलं. तिची या जन्मातली सासू आई बाजूलाच राहिल्या. मानसी तिचं खूप कौतुक करत होती. आणि एके दिवशी पहाटे पहाटे सियाला प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि सकाळची पहिली किरण उगवता उगवताच सियाला कन्यारत्न प्राप्त झालं. रामला खूप आनंद झाला. राम, सिया आणि मानसी आता एकत्रच बसले होते हॉस्पिटलमध्ये. आणि सियानं आणि रामनं एकत्रच त्या चिमुकलीला हाक मारली, मनस्वी, मनू. आणि मानसीचे डोळे पाण्यानं भरले आणि तिला जिवंतपणीच पुनर्जन्म प्राप्त झाल्यासारखं वाटलं. राम आता त्या चिमुकलीला मनू अशी हाक मारायचा आणि पुन्हा अख्ख्या घरभर आणि रामच्या नसानसात मनू हे नाव भिनायला लागलं. आणि काही दिवसांनी मानसी पुन्हा सर देशमुखांच्या घरी गेली. पण आता राम आणि सियाला तिची कमी भासली नाही. कारण मोठी मनू नसली तरी छोटी मनू मात्र त्यांच्यासोबत होती. आता मनू झोपली होती. त्यानं सियाला जवळ घेतली आणि म्हणाला, थँक्यू मला माझी मनू परत दिल्याबद्दल. आणि सिया त्याच्या मिठीत जात म्हणाली, तू बोलत नसला तरी तू ज्या प्रकारे माझ्याकडून कुंकू लावून घेत असतो त्या अर्थी ही मानसी नाही, पण ती तुझी लॉकडाऊनमधली मनू तुझ्या हृदयात जिवंत आहे हे मला माहीत होतं. म्हणून मी तिची कमी पूर्ण करण्याचा एक छोटा प्रयत्न केला. मग रामनं आणि सियानं दोघांनीही तिच्या कपाळावर हात ठेवला आणि दोघेही एकसाथ म्हणाले, माझी मनू, आपली मनू. मग एके दिवशी मानसी दोघांना भेटायला आली. छोट्या मुलीसाठी खूप सारी खेळणी घेऊन आली आणि रामने त्या चिमुकलीला गोड हाक मारली, मनू. आणि ती हाक ऐकून मानसीचे डोळे भरून आले आणि तिचा आनंद गगनात मावेना झाला. तो आनंद व्यक्त करणं तिला शब्दात शक्य नव्हतं. कारण फक्त एकच व्यक्ती तिला इतकी प्रेमानं हाक मारायची, मनू. तो म्हणजे तिचा अमर आणि आत्ता सियाचा राम. अमर गेल्यापासून तिला ही हाक कुणीच मारली नव्हती आणि आत्ता ती ही हाक ऐकत होती.